आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सिरियसली सांगू, या चहाला आपण कुठल्याच कॉफी शॉप मधल्या कॉफीशी कम्पेअर सुद्धा करू शकत नाही. इतका अमेझिंग आहे हा चहा. सिरियसली. तुम्ही देवांश जहागीरदार ना? येस. मला विश्वासच बसत नाहीये की तुम्ही इथे आलात. देवांश जहागीरदार इथे आमच्या गावात आलेत. ही किती अभिमानाची गोष्ट आहे. हा, ऍक्च्युली देवीच्या दर्शनाकरता आलो होतो. चांगलंय, तुम्हाला देवीचं दर्शन भेटलं आणि आम्हाला तुमचं. सर, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. माझं ना इथे गावातच एक छोटंसं दुकान आहे. मी तुमच्या सगळ्या बिझनेसच्या टिप्स फॉलो करते. मी तुमचे सगळे आर्टिकल्सही वाचते. तुम्ही सर माझे इन्स्पिरेशन आहात. मी तुमचा एकही इंटरव्ह्यू चुकवलेला नाहीये. आणि तेव्हा तो इंटरव्ह्यू झालेला त्याच्यात तुम्ही बोललेलात ना की माझं काम ही माझी गर्लफ्रेंड आहे. इतकं भारी वाटलं ना मला ते. आणि खरं सांगू का, माझं जर अफेअर नसतं ना तर मला तुमच्याशीच लग्न करायचं होतं. अय्या वहिनी, तुम्ही सुद्धा आहात का इथे? सॉरी या, माझं सरांकडेच लक्ष होतं, तुमच्याकडे लक्षच नाही गेलं. सॉरी या वहिनी, तुमच्या समोर डायरेक्ट असं बोलली. ह्या तुमच्या मिसेस आहेत ना? मैत्रीण आहेत त्या माझ्या. हो, मिसेस नाहीये. ओ सॉरी या, पण देवाश जहागीरदारांची मैत्रीण असणं सुद्धा किती भाग्याची गोष्ट आहे. यू आर सो लकी मॅम. सर, मला तुमच्यासोबत एक सेल्फी मिळेल का? या शुअर, प्लीज. मॅम, तुम्ही या ना. थँक्यू सो मच. हा फोटो ना मी कायम जपून ठेवणार आहे. यू वेलकम आणि ऑल द बेस्ट तुमच्या बिझनेस करता. थँक्यू. बाय. वा, कमाल आहे तुमची. खूप लोक ओळखतात तुम्हाला. म्हणजे फॅन फॉलोइंग भरपूर आहे तुमची. हा, मग तसा मी पण सेलिब्रिटीच आहे. हा, सर, एक मिनिट हा, मला घरून कॉल आलाय. हा मामा. सई, अगं कुठेस तू? तुला केव्हापासून फोन करतोय आम्ही आणि तुझा फोन पण लागत नव्हता. तर मी आणि ताई किती काळजीत होतो माहितीये तुला. तू काळजी करू नकोस, मी व्यवस्थित पोहोचले. फक्त काल रात्री जरा बराच वेळ झाला त्यामुळे तुला कॉल नाही केला. आणि सकाळी नेमके देवळात आले ना दर्शनाला, म्हणून फोन स्विच ऑफ ठेवला होता. सॉरी. बर बर, झालं का दर्शन व्यवस्थित? पत्रिका ठेवलीस ना नीट? हो, दर्शन छान झालं आणि पत्रिका सुद्धा ठेवली. हा, आणि राहायची सोय, रूम वगैरे मिळाली? रूम? काय झालं सई? काही काही टेन्शनचं काम आहे का? सई, तुला एकटीला पाठवलं त्यामुळे माझंच मन मला खात आहे. मामा, अरे तू काळजी करू नकोस. देवांश सर भेटलेत मला इथे. काय? देवांश तिथे आलेत? हो, अरे ते सुद्धा देवीला पत्रिका ठेवायला आले होते. चला, देवांश तुझ्या बरोबर आहेत हे एका अर्थी बरंच झालं. ते तुला भेटले म्हटल्यावरती काळजीच मिटली. तर देवाचे आभार मानावेत ना, तेवढे थोडेच आहेत. तो सगळ्या गोष्टी बरोबर जुळवून आणतो. सई, आता देवांश तिथे आहेत म्हटल्यावरती एक काम करशील? कसलं काम? कसं आहे ना सई, अंजलीसाठी मुलाकडच्यांनी दागिने घेतले, पण आपण अजून काहीच दिलेलं नाहीये ना. आणि तुम्ही इथे आलात की लग्नाची धावपळ सुरू होईल. तू एक काम कर, मी तुला पैसे पाठवतो, तू देवांशच्या आवडीचे त्यांच्यासाठी कपडे खरेदी कर. त्या अंजलीला काही तिच्या स्वतःच्या खरेदीतून वेळ मिळेल असं वाटत नाही. आपण त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे ना. एवढं काम करशील? मी तुला पैसे पाठवतो, तू त्यांच्यासाठी कपडे खरेदी कर. हा, ठीक आहे, मी घेते त्यांच्यासाठी कपडे. ठेवू मी? हो बा.
काळजी घे. हं? चला, सई सुखरूप पोचली म्हटल्यावरती माझी काळजीच मिटली. पांडुरंगा, तूच काळजी घे रे बाबा. नानकटाई घ्या ना. या ऑल ओके. हो. का त्या डिरेक्टरने आणि प्रोड्युसरने मला असं नटलेलं बघितलं ना ज्वेलरी मध्ये, किती खुश होणार आहेत. नुसते खुश नाही, फिदा होणार आहेत ते माझ्यावर. पैसाच पैसा आहे. चौकात चौकात माझे बॅनर्स लागतील. इंट्रोड्युसिंग एस, फीचरिंग अंजली चोरगे. रस्त्याने जाताना माझ्या मागे गर्दी होईल. मला मास्क घालून फिरायला लागेल का? नाही, मस्त बॉडीगार्ड्स आहेत. 4 बॉडीगार्ड्स पुढे, 4 बॉडीगार्ड्स मागे. मग मला इंटरनॅशनल फिल्म्स मिळतील. एक दिवस शूट पॅरिस मध्ये, एक दिवस शूट लंडन मध्ये. ग्लोबल स्टार होणार आहे एसी तू, ग्लोबल स्टार. मला माझी टीम ठेवायला लागेल. मॅनेजर, एक असिस्टंट, हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, या सगळ्यांना घेऊन फिरेन मी. ते माझ्या मागे मागे, मी त्यांच्या पुढे पुढे. फ्लॅश 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 फ्लॅश, पापराझीस. सगळे पापराझीस माझे फोटो काढतील. कोण कोण? अरे तुझे दिवस आलेत आता. छान झाली ना शॉपिंग? हो, माझ्या मनासारखी झाली. पण तुम्हाला आवडले ना कपडे? विसली आवडले. यू नो व्हॉट, मला शॉपिंग करायची तशी सवयच नाही. म्हणजे माझ्याकरता शॉपिंग आई आणि जानूच करतात ना नेहमी.